जुल्म की रात कितनी भी गहरी हो सवेरा होकर ही रहेगा और सच के आगे हर तानाशाह को झुकना ही पड़ेगा। जो आवाज दबाने निकले थे बंदूक की जोर पर, आज उसी आवाज पर एफआयआर को लिखना ही पड़ेगा। हुकुमशहाच्या अहंकाराला तिलांजली देत राहुल गांधी यांनी साहिल लोचब यांच्यावर पॅलेट गन चालविणाऱ्या दिल्ली पोलिसांना एफआयआर करण्यास कसे भाग पाडले याबाबतचा हा विस्तृत व्हिडिओ आपण या ठिकाणी बघणार आहोत। नमस्कार, मी आपला बादल राज। दिनांक 20 जुलै 2026 रोजी दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी घेऊन विद्यार्थ्यांनी आंदोलन केले। या नीट पेपर लीकच्या प्रकरणामध्ये विद्यार्थ्यांचं जे आंदोलन शांततापूर्ण आंदोलन होतं, जेव्हा विद्यार्थी राजीनाम्याची मागणी घेऊन संसदेकडे मार्च करत होते तेव्हा दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्ज केला। या लाठीचार्जचं स्वरूप या पद्धतीचं होतं की त्यांच्या लाठीला खिळे सुद्धा टोचले होते आणि त्या लाठीने विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्ज केला। विद्यार्थ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा फोडण्यात आल्या। विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्यात आले, ज्या माध्यमातून पॅलेट गनच्या माध्यमातून निघणारे सगळे छर्रे आजही विद्यार्थ्यांच्या छातीत आणि त्यांच्या अंगात आहेत। काही विद्यार्थ्यांचे डोळे सुद्धा कायमचे नेस्तनाबूत झाले। मित्रांनो, या गोष्टीला जर तुम्ही लक्षात घेतलं तर विद्यार्थ्यांच्या मागणीला म्हणजेच धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याला यश तर खऱ्या अर्थाने मिळालेलं आहे, परंतु आज ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं त्या बाबीचं काय? आज याच मुद्द्यांना घेऊन दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी आपण कोणीही विचार केला नसेल, राहुल गांधी यांनी साहिल लोचब यांच्या परिवारासहित संसद मार्ग पोलीस स्टेशन गाठले आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना सांगितले की 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 6 महिने लागले तरी चालतील, परंतु जोपर्यंत साहिल लोचब यांची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून उठणार नाही, या पद्धतीचा आग्रह त्यांनी धरला आणि आज शेवटी ही एफआयआर दाखल झाली। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आम्हाला सांगणं हे जास्त महत्त्वाचं वाटतं की जेव्हा एखादा विरोधी पक्ष नेता एखादा सामान्य मुद्दा नाही तर एखादा गंभीर मुद्द्याला घेऊन जेव्हा त्याला पोलीस ठाणे गाठावं लागतं आणि इतक्या वेळानंतर ते पहिली दाखल, जेव्हा महिनाभराच्या नंतर पहिली एफआयआर दाखल होते, तेव्हा तुम्हाला आम्हाला विचार करणं गरजेचं आहे की या देशातील पोलीस व्यवस्था, प्रशासन व्यवस्था कुठल्या पद्धतीने काम करत आहे। दुसरा मुद्दा या ठिकाणी मला महत्त्वाचा घेणं गरजेचं वाटतं की ही एफआयआर दाखल करण्याकरता साहिल लोचब यांचे वकील यांनी 2दा पोलीस ठाणे गाठले आणि ऑनलाईनही तक्रार केली। त्यावेळेला पोलिसांनी कुठल्याही पद्धतीची त्यांची तक्रार ऐकून घेतली नाही आणि दाखलही केली नाही आणि त्यानंतर जेव्हा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर राहुल गांधी पोलिसांना विचारतात की तुम्ही यांची तक्रार दाखल का केली नाही, तेव्हा पोलीस सांगतात की आम्हाला वरून ऑर्डर असल्यामुळे आम्ही ही तक्रार दाखल करू शकत नाही। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की या पोलीस प्रशासनाच्या बसलेलं गृह मंत्रालय आणि गृह मंत्रालयात बसलेले त्यांचे आका यांचा ऑर्डर कुठल्या पद्धतीने या देशातील प्रशासनावर आहे आणि कुठल्या पद्धतीचे दबाव तंत्र ज्यांचे प्रशासनावर आहे या गोष्टीचा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, राहुल गांधींनी सरकारवर निशाणा साधताना एक फार मोठा निशाणा त्यांनी साधलेला आहे। या गंभीर प्रकरणामध्ये जर एखाद्या विरोधी पक्ष नेत्याला जर या प्रकरणाची दखल घेण्यासाठी जर तिथे धरणा ठेवून बसावं लागत असेल आणि 8 तासानंतर जर एखादी एफआयआर दाखल करून घेण्यासाठी त्यांना प्रयत्न करावा लागत असेल आणि यश मिळत असेल तर या देशामध्ये एखाद्या कसब्यामध्ये, तालुका प्लेसवर अशा अनेक गावांमध्ये कित्येक बलात्कार होतात, कित्येक अमानुषपणे मारहाण होते, कित्येक ठिकाणी जातीवादी हिंसा होतात। अशा प्रकरणांमध्ये तिथल्या स्थानिक राजकारण्याचं कशा पद्धतीचं दबाव तंत्र असेल आणि कित्येक असे प्रकरण दडपले जात असतील, याही बाबीकडे लक्ष राहुल गांधी यांनी वेधलेलं आहे। दिल्ली पोलीस वारंवार म्हणत होते की आम्ही कुठल्याही पद्धतीचा पॅलेट गन चालवलेली नाही किंवा आम्ही कुठल्याही पद्धतीचा गोळीबार केला नाही, तर याही माध्यमातून एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न उभा होतो की जर दिल्ली पोलिसांनी जर पॅलेट गन चालवली नाही तर त्यांना आदेश कुणी दिला आणि आदेशही त्यांना कुणी दिला नसेल तर मग पोलीस वेशात गुंड असलेल्यांनी जर ही पॅलेट गन चालवली असेल तर खऱ्या अर्थाने या देशामध्ये पोलीस वेशात
त्या जंतर मंतर स्टेडियमवर असलेले जे गुंड होते त्यांच्यावर कार्यवाही कोण करणार हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. मित्रांनो, अशाच पद्धतीच्या व्हिडिओ आपण या ठिकाणी बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि यानंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय भीम, जय संविधान.